नमस्कार. सकाळचा नाश्ता असो, मुलांचा टिफिन असो किंवा संध्याकाळची छोटी भूक असो, पोह्यांपासून फक्त कांदे पोहेच खा, तर एकदा अशा पद्धतीने खमंग खुसखुशीत अशी ही थालीपीठं तयार होतात. नक्की एकदा अशा पद्धतीने पोह्याची ही थालीपीठं बनवून बघा. पोह्याचे सगळेच पदार्थ अगदी खुसखुशीत आणि अगदी खमंग असे तयार होतात. तर एकदा अशा पद्धतीने ही खमंग अशी थालीपीठं बनवून बघा. मुलांच्या टिफिनमध्ये किंवा रात्रीचा जेवणाचा कंटाळा आला तर अशा पद्धतीने तुम्ही ही थालीपीठं बनवून देऊ शकता. पोह्याचे थालीपीठ बनवण्यासाठी 1 वाटी आपण इथे जाड पोहे घेतलेले आहेत. जे कांदा पोह्यांना वापरतो तेच पोहे इथे आपण घेतलेले आहेत 1 वाटी. पोहे 2 ते 3 पाण्याने आपण इथे स्वच्छ धुवून घेणार आहोत. पोहे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर पाणी निथळून 10 ते 15 मिनिटासाठी भिजवून ठेवणार आहोत. 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. पोहे छान भिजलेले आहेत. भिजवून घेतलेले पोहे इथे पाहू शकता. पोह्यांचा छान गोळा तयार होत आहे, म्हणजे आपले हे पोहे छान भिजले गेले आहेत. तर इथे आपण आता सर्व मसाल्यांचा वापर करणार आहोत. ज्या वाटीने आपण इथे जाड पोहे 1 वाटी घेतले, त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी चण्याचं पीठ म्हणजेच बेसनचा वापर केलेला आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या आपण इथे बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 1 बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीरीमुळे थालीपीठाला छान अशी चव येते. 1 छोटा चमचा आपण इथे सफेद तिळाचा वापर केलेला आहे. 2 चमचे धणा जिरा पावडरचा वापर करणार आहोत. हिरवी मिरची आपण इथे तिखट वापरलेली आहे, त्याच्यामुळे इथे आपण 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. 2 चिमूटभर आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत. 2 चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ. पाण्याचा वापर न करता सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत. सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून झाल्यानंतर आवश्यकतेनुसार कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. कडकडीत असं गरम पाण्याचा वापर न करता साधारण कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. कोमट पाण्याचा वापर केल्यामुळे थालीपीठं छान खुसखुशीत अशी तयार होतात. तर इथे आपण साधारण कोमट पाण्याचा वापर केलेला आहे. अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर केल्यामुळे कणिक मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पण आपल्याला हे पीठ पातळ करून घ्यायचं नाही आहे. साधारण थालीपीठ आपल्याला थापता येतील इतपत आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. तर इथे पीठ छान मळून झालेलं आहे. पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे थालीपीठं छान तयार होतात. तयार करून घेतलेल्या पिठाचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला थालीपीठं मोठी किंवा छोटी हवी आहेत त्याप्रमाणे पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे मी छोटी थालीपीठं तयार करून घेणार आहे. रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला जर ही थालीपीठं बनवायची असतील तर तुम्ही मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठ्या साईजची थालीपीठं बनवू शकता. इथे आपण तेल लावून घेतलेली प्लास्टिकची पिशवी आहे, त्याच्यावर आपण अशा पद्धतीने थालीपीठं तयार करून घेणार आहोत. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने थालीपीठं तयार करून घ्यायची आहेत. तर एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळसुद्धा करायची नाही आहेत. मीडियम साईजची अशा पद्धतीने आपण थालीपीठं तयार करून घेणार आहोत. थालीपीठं तयार करून झाल्यानंतर मधून अशा पद्धतीने छिद्र पाडून घ्यायचे, म्हणजे सर्व बाजूने थालीपीठं छान शिजली जातात. तयार करून घेतलेली थालीपीठं आपण तव्यामध्ये भाजून घेणार आहोत. थोडंसं तेलाचा वापर करायचा आहे आणि थोड्याशा तेलावर आपण ही थालीपीठं छान खमंग खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर दोन्ही बाजूने छान खमंग अशी थालीपीठं भाजून घेणार आहोत. एक बाजू खमंग खुसखुशीत अशी भाजून झाल्यानंतर पलटी करून घेणार आहोत. तर इथे आपण आता एक बाजू छान खमंग खुसखुशीत अशी भाजून झाल्यानंतर पलटी करून घेतलेली आहे. दोन्ही बाजूने खमंग खुसखुशीत अशी थालीपीठं भाजून झालेली आहेत. एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. शिल्लक राहिलेल्या पिठाचे थालीपीठं अशाच पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत. थालीपीठं कशाबरोबर खायची असा प्रश्नच पडत नाही. चहाबरोबर किंवा लोणच्याबरोबर किंवा गोड्या दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. मस्त खमंग खुसखुशीत अशी ही थालीपीठं तयार होतात. नक्की एकदा अशा पद्धतीने पोह्याचे थालीपीठं बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.